येतोय का आवाज? आवाज येतोय? कमेंट करून सांग. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का रे? झालं का चालू? आवाज येतोय का? व्यवस्थित येतोय ना? चला बघा रे. मग जरा टेक्निकल इश्यू झाला होता थोडा. नंतर ओके ओके. चला बघू काय आहे प्रश्न. वगैरे शेवटच्या आज कॅलेंडर मधलं आहे ना, टॉपिक मधलं आपण सगळं राहिलेलं आहे ना चॅप्टर कव्हर करणार आहे. बघा हे सगळं कव्हर करून घेऊ. बघा प्रश्न काय आहे, 26 जानेवारी काय आहे, 26 जानेवारी 2002 ला शनिवारी काय आहे, 26 जानेवारी 2002 ला कोणता वार आहे? शनिवार. बघा 26 जानेवारी 2002 ला शनिवार आहे. तर 2009 साली काय सांगितलेले, 2009 साली प्रजासत्ताक दिन. आता मला सांगा प्रजासत्ताक दिन पण कधी आहे? 26 जानेवारीलाच आहे ना. कधी? 26 जानेवारीलाच. बघा 26 जानेवारी, पण वर्ष काय दिलेलं आहे बघा, वर्ष दिले 9, 2009. वार कोणता, कोणत्या वारी आहे, म्हणजेच काय सांगितलंय कोणत्या वारी आहे. बघा आता काय करायचं, जर तारीख समान असेल ना, बघा तारीख समान असेल तर डायरेक्ट करून टाका. तारखेचा काही संबंधच येत नाही. महिना पण समान आहे, महिना गेला. बघा राहिलं काय, 2002 आणि 2009 याच्यामधला काय करायचं, फरक घ्यायचा आहे. बघा 2009 आणि 2002 मध्ये फरक कितीचा आहे? 7 वर्षाचा फरक आहे का? आता बघा 7 वर्षाचा फरक जरी घेतला तरी पण याच्यामध्ये तुम्हाला बघा यातनी साधे वर्ष लागेल, लीप वर्ष लागेल. आता 2002 ते 2009 पर्यंत कोणतं कोणतं वर्ष येणार आहे? 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 तर आलेले. बघा आता 2002 फरक आला, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे किती वर्ष आहे? 7 वर्ष. बघा आता फरक आला 7चा. आता याच्यामध्ये लीप वर्ष ओळखायचं कुठलं होतं? तर बघा 2003 ला तर 4 ने भाग जात नाही, म्हणजे 7 वर्ष. 2004 त्याला 4 एके 4, 4 एके 4 भाग गेला, म्हणजे त्याचा एक्स्ट्रा आलेला दिवस तो धरायचा 1. इथं बघा फरक एकदा घेतलाय त्याच्यामुळे तुम्ही म्हणतो 2 दिवस वार पुढे जातो, पण इथं काय करायचं, एकच घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये एकदा फरक आलेला आहे. बघा 4 नंतर काय येते, दुसरं डायरेक्ट 8. 7 वर्ष 4 ने भाग जात नाही, ह्याला पण 4 ने पूर्ण भाग जात नाही, ह्याला पण 7 ला 4 ने पूर्ण भाग जात नाही, 8 ला काय गेला, 4 ने पूर्ण भाग गेला, म्हणजे हे पण काय आहे, लीप वर्ष आहे. बघा त्याचा काय करू, 1 दिवस एक्स्ट्रा घेऊ. बघा आता बेरीज करा, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. बघा काय दिवस किती आले पुढे, 9. आता 9 दिवस आले, याला काय करायचंय, 7 ने भाग द्यायचा. 9 दिवसाला काय करायचं, 7 ने भाग. मी तुम्हाला सांगितलं होतं 7चे दिवस पुढे गेले की त्याला काय करायचं, 7 ने भाग द्यायचा. 7 ने भाग दिला तर बघा भाग किती बसतोय, 7 1 7, 7 1 7, बाकी किती राहिले रे बघा, 2. म्हणजेच काय करायचं, 2 वार पुढे पाहायचं. डायरेक्ट टेम्पो द्या, 1 2 2 वार पुढे जावं फक्त. आता वार दिलाय कुठला आधी, शनिवार, म्हणजेच पुढचा वार कुठला येणार, रविवार आणि सोमवार. तो सोमवार आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 3 सोमवार येणार. बघा प्रश्न पुढचा. आवाज जर प्रॉब्लेम आला तर कमेंट करून सांगा रे सगळ्या. ओके चला, सगळ्यांनी आहे ना, ज्याला येते ना त्याने आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे नक्की.
बघा प्रश्न क्रमांक दुसरा आहे. काय आहे? 2 नंबरचा प्रश्न काय आहे? 25 मार्च 2023. आवाज गेला का? चला. 25 मार्च 2023 रोजी कोणता वार आहे? शनिवार. बघा काय आहे? 25 मार्च 2023 रोजी 2023 रोजी वार कोणता आहे रे? शनिवार दिलेला आहे. तेव्हा तर 7 एप्रिल 2024 रोजी कोणता वार आहे? 7 एप्रिल 2024. बघा तुम्हाला सांगितलं होतं असं जर केलं तर पहिल्यांदा काय बघायचं, लीप वर्ष कुठले बघायचं. 2023 साधं वर्ष आणि 2024 कसलं वर्ष? डायरेक्ट बघा 1 वर्षाचा पूर्ण फरक. 13 ते 14 महिने. मार्च एप्रिल म्हणजे 13 महिन्याचा फरक आहे. काय करायचंय बघा, तर एवढा आपण तर महिना नाही लिहू शकत, 13 महिने खाली मांडू नाही शकत. मी तुम्हाला काय सांगितलं, 1 वर्षानंतर साध्या वर्षामध्ये काय येत असतो? वार तोच येत असतो. बघा जर 25 मार्चला काय 25 मार्चला समजा 2023 साली कोणता वार आहे इथे रे? शनिवार आहे. कोणता वार आहे? शनिवार. 25 मार्च 2000 साली 2024 साली कोणता वार येणार आहे? बघा 2024 साल आले. साल काय आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष कधी असतं? ज्यावेळेस महिना त्या महिन्यामध्ये आहे ना, आता बघा मार्च पर्यंत चाललं म्हणजे फेब्रुवारी 29 दिवस येऊन गेलेला आहे, कारण ह्याला 4ने भाग जातो म्हणजे कसलं वर्ष? लीप वर्ष. तर बघा तर वार किती दिवसांनी पुढे जाणार आहे इथं? 2 दिवसांनी. म्हणजे कोणता वार येणार आहे इथं? सोमवार. बघा काय आला? सोमवार. 25 मार्च 2024 जर सोमवार असला तर आपण 7 एप्रिलचा वार काढू. 7 एप्रिलचा वार काढू. 2024 येणार आहे ना. हे आपण 24 पर्यंत काढतोय मार्च महिना. आपण एवढे 12-13 महिने जवळ बघा बघा मार्च मार्च महिन्यातले पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं. पहिल्या महिन्याचे काय करायचे? शिल्लक दिवस घे. मार्च मार्च महिन्यात झाले किती दिवस? 25 दिवस. झाले 25 दिवस. मार्च महिना 31. मार्च महिना किती दिवसाचा आहे? 31. पुढचा आला बघा 7 एप्रिल. म्हणजे एप्रिल महिना लगेच मार्च नंतर पाठोपाठ कुठला महिना? एप्रिल. एप्रिल महिन्यातले झाले दिवस किती? तारीख घ्यायला सांगितली होती. 7 एप्रिल. एप्रिल मधले झाले किती दिवस रे? 7 दिवस. 7. त्याच्यामधले काय करायचं? 25 मधून 31 गेले. किती राहिले रे? एप्रिल मधले 7 दिवस. म्हणजे बघा 6 आणि 7 बेरीज करा. किती येते? 13. 13ला काय करायचं आहे? 7ने भाग द्यायचा. 7 एक 7, 7 एक बाकी किती राहिले रे? 6 बाकी. म्हणजेच काय करायचं? 6 वार पुढे जावं किंवा 1 वार मागे या. वार कुठला येणार आहे बघा. वार मागे समजा आलो तर कुठला वार येतोय? रविवार. तर 6 वार पुढे गेलो आपण. सिंबल लिहून घ्या ना. 1, 2, 4, 5, 6. बघा शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. वार जायचे रे 6 वार. 1, 2, 3, 4, 5. शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. त्याचं उत्तर काय आहे रे? रविवार आहे रविवार. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं होतं. पुढचा प्रश्न सोडवा चला सगळ्यांनी. बरोबर आहे. आपण काय केलं होतं? सोमवार काढला होता पण सोमवारपासून गेलो नाही आपण शनिवारपासून. त्यामुळे काय झालं जरा बघण्यात चुकलं माझं. बरोबर आहे. 1 जानेवारी 2021 परत 23 वर्ष. सोडवा सगळ्यांनी. हा बरोबर गणू. गणू पाटील.
टॉपर 100 पैकी 100 मार्क. अश्विनी आंग्रू 50 पैकी 50 ग्राउंड. चला झालंय का? बघू गणित काय आपलं. बघा 1 जानेवारी 2021ला काय आहे काय बघा गणित. 1 जानेवारी 2021ला कोणता वार येतोय? वार. तर 2023 वर्षातील 2023 वर्षातील महिला दिन बघा रे कधी आहे? 8 मार्चला. 8 मार्च. 8 मार्च कोणत्या वर्षातील? 2023 या वर्षात. मला सारखंच गणित आहे. बघा आधी काय करू रे 2021 आणि 2023 काय करू बघा. 1 जानेवारीला 2021ला कोणता वार आहे? तिथं जर शुक्रवार असेल तर 1 जानेवारी 2022ला सांगितलं होतं टीप वर्ष आलं तर 2 दिवस पुढे जातो. साधं वर्ष आलं तर काय 1 वर्ष पुढे. म्हणजे 2022ला कोणता वार येणार आहे? शनिवार. बरोबर. एका वर्षानंतर 1 वार पुढे गेला. 2023ला कोणता वार येणार आहे बघा. 1 जानेवारी 2023ला कोणता वार येणार आहे? रविवार. कोणता वार आलाय बघा? रविवार. काय करतो वार बरोबर साध्या वर्षामध्ये 1 वर्षाने काय होतं 52 आठवड्याने 1 दिवस असतो. 1 वार तयार होतात. 2021ला शुक्रवार आला तर 2022ला काय येणार आहे? शनिवार. कारण हे पण साधं वर्ष. 2023ला काय येणार आहे? रविवार. बघा 1 जानेवारी 2023 ची तारीख काढलेली आपण. आता काय काढायचं? 8 मार्च 2000. बघा इथं सोपं आहे आता. जानेवारी 1, फेब्रुवारी, मार्च. बघा जानेवारी महिना कितीचा आहे रे? 31 दिवसाचा. बरोबर. 31 दिवस झाले. त्याच्यामध्ये किती बघा 1 जानेवारी 2023 पर्यंत काढलेले काय आहे? 1 जानेवारी 2023. त्याच्यातून मायनस काय करायचं? 1 दिवस. त्यातले काय करायचे तर आपल्याला शिल्लक दिवस घ्यायचे. 31 मधून 30 गेले की बाकी दिवस किती राहिले? फेब्रुवारी महिना बघा आता कोणत्या वर्षामध्ये आलोय आपण? 2023 वर्षामध्ये. 2023 साधं वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे? 28. मार्चचे किती दिवस घ्यायचे? फक्त 8 झालेले दिवस. मार्चचे किती दिवस घ्यायचे? कारण 8 तारखेपर्यंत काढायचं ना रे आपल्याला. बरोबर. मार्चचे किती दिवस घ्यायचे आपल्याला? 8. याचे पण शिल्लक दिवस घेऊ. 30 मधले शिल्लक दिवस किती? 7ने भाग दिला. आधीच भाग देऊन टाकू. 7ने भाग दिला तर 2 दिवस शिल्लक राहतील. 28ला जर 7ने भाग दिला तर किती दिवस उरतात? 7 चोक 28 0 दिवस उरले. बघा 8ला जर 7ने भाग दिला तर दिवस किती उरतात? म्हणजेच काय करायचं? 3 दिवस पुढे जायचं. कुठून? बघा 1 जानेवारी 2023 पर्यंत काढलेला आपण. 1 जानेवारी 2023 पासून दिवस पुढे 1, 2, 3 म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार. हे ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. काय आहे? एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता. काय होता? तर त्याच वर्षी बालदिन कधी येईल? बालदिन कोणत्या वारी आला? बघा 1 ऑगस्टला कोणता वार आहे रे? 1 ऑगस्ट. इथं बघा वर्ष दिलं नाही त्यामुळे लीप वर्ष साध्या वर्षाचा काही संबंधच नाही. ऑगस्टला कोणता वार दिलाय? गुरुवार. तर त्याच वर्षी बालदिन म्हणजे कधी? 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर येणार. त्याचा वार काढायचा आहे. बघा 3च महिने म्हणून घेऊन टाकू आपण. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, कोणता? नोव्हेंबर. बघा रे ऑगस्ट मधले काय करायचे? शिल्लक दिवस काढायचे. ऑगस्ट महिना सगळ्यांना माहिती असतो. जुलै, ऑगस्ट 31. ऑगस्ट मध्ये दिवस आहेत 31. त्यातला झालाय दिवस किती? 1. बघा इथे काय सांगितले? 1 ऑगस्टला कोणता वार आहे? गुरुवार. ऑगस्ट नंतर सप्टेंबर किती दिवसाचा आहे? ऑक्टोबर किती दिवसाचा आहे? 31. नोव्हेंबर मधले काय करायचे? फक्त दिवस किती घ्यायचे? 14. कारण बालदिन आहे ना 14 आहे. 14 नोव्हेंबरला. ते दिवस काय घेतले? फक्त 14. याचे घेऊ आता शिल्लक दिवस. 31 मधून 30 गेले. राहिले सॉरी 31 मधून 1 गेला. राहिले किती दिवस? 30 दिवस. 30 दिवसाला आपण शिल्लक दिवस किती घेतो रे? 2. तर 30 दिवसामधले 2 मधले 3. 14ला बघा 7ने भाग गेला तर दिवस किती राहतात? म्हणजेच बघा बेरीज करा. 2 आणि 2 4. 4 आणि 3 7. 7 दिवसानंतर वार कधी पण तोच येतात. गुरुवार नंतर 7 दिवसाचा वार कुठला असणार आहे?
ऑप्शन नंबर 3. सोडवा चला. 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवारी 2 एप्रिल 2023 सोडवायचं आहे सगळ्यांनी. जरा जास्तच तारीफ चालू आहे का? अश्विनीने उत्तर दिले पहिले 3 नंबर. बरं आलाय अश्विनी. दुसरं येतंय का नाही कोण? बनू काय चालेल 2 नंबर. बस नंतर शनिवार 2 नंबर. अजून अमन पण आहे. बाकीचे काय 9 जण आलेत पण 9 जण उत्तर का द्यायला? ठेवूया प्रश्न चला. 2 एप्रिल 2023 या दिवशी काय रे? 2 एप्रिल 2023 या दिवशी कोणता वार आहे रे? रविवार. काय आलाय? रविवार. तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल? 2 एप्रिल 2033 रोजी बघा. महिना समान आहे, तारीख समान आहे. तारीख काढून टाकू. राहिले काय बघ 23 आणि 33. 23 आणि 33 मध्ये फरक कितीचा आहे रे? 10चा. बघा फरक कितीचा आहे? 10चा. बघा 10चा फरक घेतला पण लीप वर्ष काढायचं नाही ह्याच्यातलं. लीप वर्ष बघा किती येणार आहे? 2024 एक लीप वर्ष. म्हणजे त्याचा एक दिवस. 2024 नंतर 28 एक लीप वर्ष. बघा त्याचा एक दिवस. आणि 2028 नंतर परत 4 वर्षांनी कुठलं एक येते? 2032 एक लीप वर्ष. त्याचा एक लीप वर्ष किती झाले? 3. म्हणजे बघा 6 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 आणि 1 13. दिवस किती झाले टोटल? 13. 13ला दिला 7 ने भाग. 7 एक 7, 7 एक 7. बाकी राहिले 6. बरोबर. भाग कशाने दिलेला आहे रे? काय करायचं आता? 6 दिवस पुढे जाऊ आपण. 1 2 3 4 5 6. 6 दिवस पुढे गेलो तर बघा कुठला वार आला होता? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ऑप्शन नंबर 2. काय उत्तर तुमचं? बघा पुढचा प्रश्न. प्रश्न जास्त आहे त्यामुळे आपण डायरेक्ट सोडू. 5 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार आहे रे? रविवार. 22 मे 2015 रोजीचा वार कोणता? सांगा. बघा 5 फेब्रुवारी काय रे? 5 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार आहे? रविवार. 22 मे 2015 रोजी काय? 22 मे 2015 रोजीचा वार कोणता? बघा 5 वर्षांनी डायरेक्ट पुढे गेलेलो आहे. बघा, काय करायचं? 2010 ला समजा कोणता वार आहे रे? 2010 कोणता वार आहे? रविवार. तर बघा 7 वर्षे म्हणजे 1 वर्षानंतर वार किती दिवसांनी पुढे जाणार आहे? 1 दिवसांनी. 11ला कोणता वार येणार आहे? सोमवार. बघा 11ला कोणता वार येणार आहे? सोमवार. फेब्रुवारी महिना चालू आहे. तर बघा पुढचं वर्ष येते 12. 12 हे येते लीप वर्ष. वर्षाला वार जातो 2 दिवस पुढे. म्हणजे वार कोणता येणार आहे? मंगळवार आणि बुधवार. झाला बुधवार. वार आला बुधवार. काय झालं? 12 नंतर आलं 13. 13ला एक वार पुढे गेला. कोणता वार आला? गुरुवार. 2चा फरक. 1 2 काय येणार आहे? 1चा फरक. बुधवारचा झाला गुरुवार. 13 नंतर येते 14. 14 वर म्हणजेच काय? एक वार पुढे गेला. कोणता वार आला रे? सोमवार. सोमवार. सोमवार नंतर आलं 15. 15. सोमवारचं काय झालं इथं? बघा कधीपर्यंतची तारीख काढली रे आपण?
तारीख कधीची काढलेली आहे? 5 फेब्रुवारी 2015 पर्यंत. कधी काढली आहे? 5 फेब्रुवारी. तर 5 फेब्रुवारी 2015ला कोणता वार आहे? शनिवार. 22 मेला वार कोणता? 22 मेचा वार कोणता? काय रे 2000. पण बघा इथं फरक घेतलेला आहे सगळ्यांचा, त्यामुळे तारीख 5 फेब्रुवारी पर्यंत काढले, 2010 होतं 15 पर्यंत काढून घेतलं. आता काय करायचं 22 मे पर्यंत. फेब्रुवारी नंतर मार्च, मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर कुठलं आहे? फेब्रुवारीमध्ये 2015 वर्षे. दिवस किती? 28. 28 मध्ये झाले किती? 5. 28 मधून 5 गेले, राहिले 23 दिवस. मार्च किती दिवसाचा असतो? 31. 31 मध्ये शिल्लक दिवस किती? 7ने भागले, 7 चोक 28. 28 मधून 31 गेले, शिल्लक दिवस राहिले. एप्रिल मधले 30 दिवसाचा महिना, मग शिल्लक दिवस 2. मेचं काय करायचं? मेचं आपण घेतले दिवस आहेत 22. 22ला दिला 7ने भाग, 7 एक 7, 7 त्रिक 21 दिवस राहिले. काय करायची बेरीज? आता पण आपण भाग देऊ शकतो. बघा 7 त्रिक 21, भाग दिला 3चा भाग बसला, दिवस किती राहिले रे? 2. 2 आणि 1, 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. 8ला दिला 7ने भाग, बाकी किती राहिलेले? 7 1 7, बाकी राहिले. म्हणजे वार कोणता येणार आहे? रविवार नंतर येणार आहे. सॉरी, शनिवार नंतर वार कोणता येणार आहे? कारण आपण इथं तारीख काढलेली. वार कोणता येणार आहे? प्रश्न सोडवा. 2018 या वर्षी काय प्रजासत्ताक दिन शुक्रवार आला. 2018 प्रजासत्ताक दिन कधी रे? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन येतो. प्रजासत्ताक दिन कधी येतो? 26 जानेवारी. 26 जानेवारी 2018 वार कोणता आलाय? त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी रे? 15 ऑगस्ट. त्याच वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी? 2018 वर. काय करायचं? जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जाऊया आपण. पहिला महिना कोणता आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, आणि आता बघा जानेवारी मधले झाले दिवस 26. 26 दिवस झाले. जानेवारी महिना 31चा. काय करायचं? शिल्लक दिवस. जानेवारी शिल्लक दिवस घेऊया. त्यानंतर येतो फेब्रुवारी. फेब्रुवारी महिना कसलं वर्ष आहे? 2018. 7 वर्ष म्हणजे भाग दिला समजा 7ने आला, सॉरी 4ने भाग दिला, भाग जात नाही, बाकी काहीतरी राहते, म्हणजे कसलं वर्ष? साधं म्हणजे 28 दिवस आहे. जानेवारी नंतर मार्च, मार्च महिन्यातले डायरेक्ट शिल्लक दिवस घ्या, 3 दिवस, एप्रिल 2, मे 3, जून 3, एप्रिलचे 3, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे काय करायचे? ऑगस्टला इथं डायरेक्ट भाग 7 2 14, बाकी किती राहिले? बघा इथं 26 मधून 31 दिली, त्याच्यातले किती दिवस राहिले? 26 आणि 5 31. तसे तसं 28ला भाग दिला, बाकी किती राहते ते? 0. ह्याची करा बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 18 आणि 1 1. याला काय करायचं? 7ने भाग 14, बाकी किती राहिले? बाकी राहिले 5. 14 आणि 5 1. 5 दिवस पुढे जायचे. मग 1 2 3 4 5. शुक्रवार नंतर कोणता वार येणार? शनिवार, रविवार, मंगळवार आणि ऑप्शन नंबर. प्रश्न.
तर आता प्रश्न काय 2020 च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी? आता मागच्या गणितामध्ये पण घेतलं पार्टमध्ये आपण हे काय करायचं सगळ्यांनी उत्तर द्यायचं याचं पटकन. त्याला येत नाही त्यांनी 2 मिनिटं फक्त वेट करा लगेच सगळ्यांना सांग. 1 मिनिटाचा प्रश्न आहे फक्त एक. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे जेवढे आहेत तेवढे. जरा ठीक आहे. सोनू पाटील, अमन, नीलम, तुम्ही गायब झाले काय? आपण आलेला आहे. बरं चला काय करू 2020च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? काय सांगितलेलं आहे 2000. पुनरावृत्ती म्हणलं की तुम्हाला एक तक्ता माहित पाहिजे. इकडे बघा काय आहे? 1, 2, 3, 0 काय आहे? ट्रिक आहे. 2, 3, 0 एवढं लक्षात ठेवायचं. आणि काय लक्षात ठेवायचं अजून 6, 11, 11, 6, 11, 11, 28. काय करायचं जे वर्ष आहे त्याचे काय करायचे शेवटचे 2 अंक घ्यायचे. किती घेतले? 20. 20ला काय करायचं 4 ने भाग द्यायचा. आता काय करू 4 ने भाग दिला तर 4 एके 4, 4 पंचे 30. बघा भाग बसला 5चा. बाकी काय राहिले रे? शून्य बाकी राहिले तर त्या काय करायचं जी बाकी राहिली त्याला किती प्लस वर्ष करायचे 28. म्हणजे बघा 2020 अधिक काय करायचे 28. म्हणजे ते कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे 2048 या साली. प्रश्न तसाच आहे पुढचा प्रश्न सोडवायचा सगळं. प्रश्न आहे 2011च्या दिनदर्शिकेची काय करायचे तर 4 ने भाग द्यायचा आहे डायरेक्ट 11. समजा 4 ने भाग दिला तर बघा भाग किती 4 एके 4, 4 दोन्ही 8. भाग दिलाय 4 ने. बाकी किती राहिले बघा 3. बाकी काय राहिले 3. 3 म्हणले किती वर्षांनी रिपीट होते 11 वर्ष. म्हणजे बघा 2011 अधिक 11 झाले 3000. प्रश्न सेम तसाच 2019 सोडवायचे सगळ्यांनी. बरोबर 22 जेवढं मन बरोबर गणू बरोबर नीलम सानप बरोबर तर 19 बरोबर आहे. झालं भाऊ पहिलं उत्तर. बघा 2019चं काढूया. तर काय करायचं सांगितलं होतं शेवटचे 2 अंक घ्यायचे वर्षाचे. काय 19. 19ला काय करायचं 4 ने भाग द्यायचा. तर 4 ने भाग दिला तर भाग कितीच बसतो 4 एक 4, 4 चोक 16. बाकी राहिले 3. भाग दिलाय 4 ने म्हणजे 3 बाकी राहिले की किती वर्षांनी पुढे जायचं 11. 2019 प्लस 11 त्याने 9 ने 10. एक कॅलेंडर कधी रिपीट होणार 2000. विराट हा अनुष्कापेक्षा 43 दिवसांनी लहान आहे तर अनुष्काचा जन्म झाला असेल तर जन्म
सगळ्यांनी उत्तर द्यायचे पटपट. चार आणि एक. बनू गायब झाला काय? काय गणित? विराट हा अनुष्कापेक्षा 143 दिवसांनी लहान आहे. बघा, असा प्रश्न आले काय करायचं? आधी आणि नंतर एवढं लिहून घ्यायचं. बघा, लहान आहे म्हणले काय करतो? लहान आहे म्हणजे काय? नंतर जन्मला. मोठा आहे म्हणजे काय? आधी जन्मला. आधी कोण जन्मलंय रे इथं? अनुष्का. कोण जन्मले? अनुष्का. आणि नंतर कोण जन्मले? विराट. विराट लहान आहे म्हणजे नंतर जन्मलाय. अनुष्का आधी जन्मली. किती दिवसांनी रे? दिवसांनी 143. 143 ला काय करायचं? 7 ने भाग द्यायचा. एवढे दिवस असतील. 7 दिवसाच्या पुढे गेले की डायरेक्ट 7 ने भाग. बाकीचं बसन 7 ने जर भाग दिला तर डायरेक्ट 20 चा भाग बसतो. पुन्हा 7 डायरेक्ट येते 140. वरचे बाकी किती राहिलेले शिल्लक? म्हणजेच काय येणार आहे? बघा, कुणाचा जन्मवार दिलेला इथं आता बघ. तर अनुष्काचा जन्म सोमवारी झाला. अनुष्का कधी जन्मली? सोमवारी. हे आधी जन्मली, हा नंतर जन्मलाय. म्हणजेच काय करायचं? वार 3 दिवस पुढे जायचं. म्हणजेच राहणार आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार. जन्मलाय विराट. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न घ्या. त्याला सगळ्यांनी सोडवायचं. 1 मिनिट टाइम देतो सगळ्यांना. या स्वागत आहे. ज्ञानेश्वर निळे पण आलंय. ज्ञानेश्वर निळेचं पण स्वागत आहे. फक्त उत्तर द्या. सोडवलं का सगळ्यांनी? पटपट पटपट पट उत्तर द्यायचे रे. अश्विनी पण स्वागत केले दोघांचं. सोडवायचा का? उत्तर कोणाला येत नाही वाटतं. प्रश्न काय? राजचा जन्म आज कधी जन्मला रे? 8 ऑगस्टला झाला. राजचा जन्मदिवस काय? 8 ऑगस्ट. राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. मोठी म्हणजे काय? आधी जन्मली. बघा काय आहे? आधी जन्मली. कोण जन्मली? स्वाती. मोठी म्हणजे काय? आधी जन्मलेला असतं. कोणी मोठी? आधी स्वाती. नंतर कोण जन्मलाय? राज. कारण राजचा जन्म झालाय नंतर स्वातीच्या. कारण स्वाती मोठी म्हणल्यावर आधी जन्मली. नंतर कोण जन्मला? राज. नंतर बघा काय जन्मलाय? राज.
नंतर काय झालं मला राज. तर यावर्षी 15 ऑगस्टला रविवार असेल तर स्वातीचा जन्म कोणत्या दिवशी झाला? आता बघा राजचा जन्म जर 8 ऑगस्टला झाला, काय राज कधी जन्मलाय? 8 ऑगस्टला. तर बघा आता स्वाती आणि राजमध्ये किती फरक आहे? 5 दिवसात. म्हणजेच स्वातीचा जन्मदिवस जन्मतारीख किती आहे? ऑगस्ट. आणि राजची 8 ऑगस्ट. बरोबर. तर बघा त्यांनी काय दिलेलं आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला कोणता वार आहे रे? रविवार आहे. काय 15 ऑगस्टला कोणता वार आहे? रविवार. त्याच्या मला सांगा 8 मध्ये 7 अधिक केले 8 आणि 7 15. म्हणजेच बघा 8 तारखेला कोणता वार असणार आहे? रविवार. कारण 7 दिवसानंतर वरच येणार आहे. बघा तर 8 तारखेला रविवार असेल तर बघा 5 दिवस मागं आलं समजा. 5 फरक आहे. 5 डायरेक्ट टिंबट्टी लिहून घेऊ. रविवारच्या नंतर मागचा शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि पुढला वार आला मंगळवार. याचा वार कुठला येणार आहे रे स्वातीचा? ऑप्शन नंबर 4. प्रश्न सोडवा. तर बघा डायरेक्ट 4 डिसेंबर 1997 रोजी कोणता वार असेल? काहीच नाही दिलं. पहिली तारीख आहे 4 डिसेंबर 1997 रोजी कोणता वार असेल? श्रुती, सगळ्यांनी एक केलंय म्हणून तू पण एकच केलं का? तर आपल्याला काय करायचं? फक्त तारीख दिलेली, वार काढायचा आहे. तारखेवरनं काय काढायचं आहे? वार. तर बघा तारखेवरनं वार काढायचं म्हणलं की तुम्हाला काय माहिती पाहिजे? कोड माहिती पाहिजे पहिली गोष्ट. वर्षाचे कोड. तर काय माहिती पाहिजे रे? महिन्याचे कोड आणि दिवसाचे कोड. तर बघा काय करू आपण? महिन्याचे जानेवारीपासून आणि डिसेंबरपर्यंतचे कोड घेऊ. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि काय? बघा याचं जर समजा कोड लिहिले आपण. कोड काय आहे? 0, 346, 250. काय कोड आपला बघा 0, 3 काय झाले रे? महिन्याचे कोड. महिन्याचे. बघा याच्यामध्ये वर्षाचे कोड कधी द्यायचे? 1699 हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. 1700, 1799, 1800, 1899, 1900 ते 1999. राहिलं का? 2000, 2099. याचे कोड काय आहेत बघा? सगळ्यात महत्वाचं जर याचे कोड माहीत नसेल तर काय करायचं? एकच कोड लक्षात ठेवा. एक कोड कुठलं लक्षात ठेवायचं? बघा 1900 ते 1999 कोड काय येतो? 0. 0 पासून वरती जायचं. 2, 4, 6. त्याच्या खाली आले की परत बघा 0 पासून परत चालू होते. 6, 4, 2, 0, 6, 4, 2, 0. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न कशावर येतात? बघा बाकीचे राहिलेले कोड कुठले? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. याचे कोड कसे चालू होतात? रविवारचा 0, सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5, शनिवारचा काय रे? सगळ्यात सोपं आहे. महिन्याचे जर कोड पाठ करायचे म्हणलं तर 0, 300, 146, 250 आणि 35. बघा त्यांचे कोड कुठले कुठले? जास्तीत जास्त 1900 ते 1999 आणि 2000 ते 2099. बाकी तुम्हाला 1600, 1700, 25 प्रश्न आहेत. त्याच्यावरचा पण प्रश्न घ्या ना. बघा आता वाराचा वार म्हणजे रविवारपासून डायरेक्ट 0 चालू करायचे. 1, 2, 5, 6. बघा जर पुढचं बघितलं आपण तर काय सांगितले आपल्याला?
सगळ्यांनी काय करा, एक स्क्रीनशॉट मारून ठेवा, काय करा लिहून घ्या, प्रश्न सोडवायला घ्या. बघा काय आहे प्रश्न, 4 डिसेंबर 1900 काय रे, 4 डिसेंबर 1997चा वार कोणता? काय प्रश्न, 4 डिसेंबर 1997चा वार कोणता? मित्र उत्तर दिलेलं आहे, नीलम सानप, अश्विनी, श्रुतीने उत्तर दिले आहे. अजून कोणाला येते त्यांनी उत्तर द्या सगळ्यांनी, चला पटकन. अमन पाठाण 4, सगळ्यांचं 4 म्हणून अमनचं पण 4, श्रुतीचं पण 4च येणार आहे बघा. 2 4 आलं, श्रुतीचं 4 आलं. स्वपन केंद्रे, अमन खाना खाया क्या, अमन उपाशी आणून देतो का? बघा काय करायचं आता, काय दिलंय, 4 डिसेंबर 1997 रोजी कोणता वार आहे काढायचे आपल्याला. तारीख लिहून घेतली, तुम्हाला महिन्याचे पुढे, वर्षाचे पुढे. बघा काय करायचे, 4 डिसेंबर तारीख, काय तारीख आहे असं लिहून घ्यायची, प्लस बघा काय राहिले, महिना, महिन्याला महिन्याचे कोड कसे लिहिले ते आपण, 0 336 146 250 काय रे 35. महिना बघा कुठला दिलाय, डिसेंबर, डिसेंबरचा कोड काय येतं 5, डिसेंबरचा कोड काय 5, 5ला काय करायचं फक्त प्लस. तर बघा ते वर्ष दिले ना, त्याच्या डायरेक्ट जे 2 आकडे शेवटचे वर्षाचे किती किती वर्ष आहेत, 97 वर्ष, 97 हाय असं लिहून घ्यायचं. काय करायचं, 97 हाय असं लिहून घेतलं. नंतर काय करायचं बघा, आता ह्याच्या 1900 ते 1997 पर्यंत किती लीप वर्ष हे काढायचं, काय करावं लागतं, 4ने भाग द्यायचं. कारण लीप वर्ष जर 4 महिने 4 वर्षाला असतं, बघा 4ने भाग दिलं तर 4 1 4, 4 2 8, एक बाकी राहिली, 4 चौक 16, 17 मधून 16 गेली, बाकी राहिली एक, बाकीचा काही संबंध ठेवायचा नाही बाकीला. बघा लीप वर्ष किती झालं 24, म्हणून काय करायचं 24 प्लस करायचं. तर बघा शेवटचं राहिले काय, सेंचुरी इयर. तर बघा वर्ष काय मग पण 2000, त्याच्यामधले प्रश्न पडतात, बाहेरचे तुम्हाला प्रश्न एक पण येत नाही. आवाज येत नाही का, मोबाईलचा आवाज वाढवून नको. बघा शेवट काय राहिले, सेंचुरी इयर, 1900 ते 1999चा सेंचुरी कोड काय आहे, या सगळ्यांची काय करायची बेरीज, 4 आणि 5 9, 97 आणि 9 किती आले रे 106, 106 आणि 24 किती आले बघा, वरचे 4 10, वरचे 20 किती आले 130. आता काय करायचं, असं पण करू शकता, नाहीतर काय करा आपण डायरेक्ट शिल्लक रोज घेऊन, त्याला 7ने भाग जात नाही म्हणून 4 हाय असा घ्या. बघा परत 5ला भाग जात नाही म्हणून 5 हाय असा, प्लस काय करायचं 97, 97ला काय केलं 7ने जर भाग दिला, चेंज करतो, काय करू आता सगळ्यांची बेरीज करून घेऊ, 97 24 5 आणि 4 किती आले, डायरेक्ट 9 येतोय, 9 4 13, 13 आणि 7 किती आले रे 20, तसे 20 20 असे 0 हातचे आले 2, बघा 9 4 13 म्हणजे टोटल दिवस किती आले रे 130 दिवस. 130 दिवसाला काय करायचं 7ने भाग द्यायचा, बघा 7ने भाग दिला, 7 1 7, 7 2 14 जास्त जाते म्हणून 7ला 1ने भाग द्यायचा, 7 1 7, बघा राहिले काय 6, बघा भाग भाग कितीचा बसलाय 7 8 पण. मगाशी काय केलं तर आपण इथं लीप वर्षामध्ये बाकी सोडून, आता इथं काय करायचं बाकीचंच काम आहे, बाकी घ्यायची आपली, बाकी चालेल 4, बघा जी बाकी असते ना तो वार असतो, 4 4 वार त्या दिवसाचा आहे, रविवारी 0, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार काय आहे 4. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर. आवाज येत नाही का रे?
कमेंट करा बरं जरा. पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. शेवटचे 2 प्रश्न राहिले. सोडून द्या सगळ्यांनी चला. सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचे रे. पाटील. तर बाकीचे सोडवा पटपट. मन 4. चुकीचं आलं, बरोबर 4. नीलम सानप 4. बाकी 8 जण आहेत. 3-4 जण सोडवतात का? मला जरा सांगा रे, कोण कोण आहे 8 जण? चला काय करू, सोडवा घेऊ प्रश्न. बघा, आता 15 ऑगस्ट 1947 तुझी कोणता वार असेल काहीच माहित नाही. 15 ऑगस्ट 1947 असे तुम्हाला कोड सांगितले सगळ्यांना. बघा आता काय करायचं, मग सांगितलं होतं 15 ऑगस्ट 1947 तारीख आहे अशी लिहून घेतली आपण, बरोबर. तर बघा 15 तारीख आहे अशी खाली घ्यायची. तर बघा ऑगस्टचा कोड घ्यायचा आहे. कोड कसे आहेत रे? 0336 146 250. पाठच झालं पाहिजे. सोपं आहे एकदम. बघा आता काय करायचं, ऑगस्टचा कोड घ्यायचा आहे आपल्याला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ऑगस्ट. ऑगस्टचा कोड झाला आहे. परत बघायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्टचा कोड किती आला? 2. प्लस करा फक्त. नंतर काय सांगितलं होतं तुम्हाला, ते वर्ष झाले जेवढे तेवढे वर्ष प्लस करायचे. वर्ष झाले 47 ला काय करायचं, 4 ने भाग द्यायचा, कारण बघायचं आहे आपल्याला लीप वर्ष किती झाले. तर भाग दिला 4 1 4, 4 1 4, परत भाग बसला 1, 4 1 भाग किती राहिले रे? 11 चोक 44 लीप वर्ष झालेले, म्हणजे सॉरी 11 वर्ष लीप वर्ष झाले 1947. बाकी राहिलेले सोडून द्या. वर्ष घ्यायचे आपल्याला, लीप वर्ष झाले ते 11. 1900 ते 1947चा सेंचुरी कोड काय? वर्षाचा कोड 0 आहे. काय? वर्षाचा कोड 0 आहे. या सगळ्यांची काय करायची बेरीज बघा, 15, 2, 43, 11. बघा 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 काय रे? 15. 15शी 5 हट्ट्याला 1, 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 75 आली. 75ला काय करायचं, भाग द्यायचा 7 ने. भाग कितीचा बसेल? 7 1 7, 7 10. इथं काय करायचं, बाकी बाकी किती राहिले? 5. बाकी काय राहिले? 5. 5 जी बाकी राहिली कुठल्या वाराची बाकी आहे? बघा रविवारपासून आपण घेतलं तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
रविवारला काय येतं 0, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5. बरं बघा बाकी राहिले आपले 5. वार कुठला येणार आहे रे? ऑप्शन नंबर 4. शेवटचा प्रश्न आहे, सगळ्यांनी सोडवायचा आहे. 15 बदल झाला. तर तुम्हाला काय करतो, दुसरा प्रश्न देतो. 30 फेब्रुवारी 1997चा वार काढा चला. म्हणून पहिलं उत्तर दिलेलं आहे गुरुवार. तो कोण आहे अजून? खिडकीत कोण? शिवानी. दुसरं कोण आहे? श्रुती. बरोबर 2. अजून दुसरं कोण आहे? 8 जण आहे. 8 उत्तर पाहिजे मला पटकन. सानप गुरुवार. 4 जणांनी उत्तर दिले. 4 जण झोपली काय बाकी? पठाण गुरुवार. प्रश्न सोडवा. बघा मग सांगितलं होतं तारीख आहे अशी खाली लिहायची. फेब्रुवारीचा कोड काय आहे रे? 0336 म्हणले फेब्रुवारीचा कोड काय येणार आहे? 3. तस 3 केला. तस वर्ष किती झाले? 97. 97 आहे असं घेतलं. तस आता 97 पर्यंत लीप वर्ष किती झाले ते काढायचे. त्याला काय करावं लागतं? 4 ने भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 8, 1 राहिला. 4 चौक 16. आता बघा 1997 पर्यंत लीप वर्ष किती झाले? 24. तसं काय करायचं? कोड किती येणार आहे? या सगळ्यांची काय करायची बेरीज? 96, 24, 3 आणि 20. 7 आणि 4 11. 11 आणि 3 किती? 14. 14 4 हातच्याला 1. 2 आणि 1 3. 3 आणि 2 5. 5 आणि 9 14. झाले दिवस 44. भाग कितीचा बसणार रे डायरेक्ट आपला? डायरेक्ट 20 70 40 म्हणजे बाकी किती राहिलेले? 4. 4 बाकी म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार. ऑप्शन मग आपण चेंज करून दिले होते. काय उत्तर येणार आहे रे? बरं. चला काय करू? इथंच आपलं कॅलेंडर चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. कारण आपण काय कवर आपण घेतलेलं कुठला आहे? दुसरं चॅप्टर घेणार आहे रेल्वे. टेंडर नंतर काय आहे? रेल्वे. रेल्वेचे आपण टोटल जेवढे रेल्वेवर तुम्ही बघितले असेल बरेच पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला भेटतात. काय करणार? रेल्वे उद्यापासून चालू एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळे गणित येणार. जेवढे पण तुमचे 10-12 जेवढे टाईप आहेत रेल्वे आपण उद्या घेणार आहे. जेवढे तुम्हाला एकदम डीप मधून कन्सेप्ट रेल्वेचा परत चुकलाच नाही. धन्यवाद.